हॅलो. हा ताई आहे वेळ. हो 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 हो, बोला ना ताई. हा. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. ताई, सर्वात पहिला हा. मला तुमचं खूप आभार मानायचे आहेत की आणि सेवेकरांचे पण सर्वात आभार मानायचे आहेत. हा हा. ते की त्यांनी खूपच म्हणजे एक दोन कमेंट. याच्या मी कॉमेंट वाचल्या. हा हा हा. तर त्याने खूपच म्हणजे मला अगदी ते कॉमेंट वाचल्यावर वाटायला लागलं की हरभऱ्याच्या झाडावर नेऊन ठेवलं नाही 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 त्याने. नाही, खरंच छान आहे ताई तुमचे अनुभव. हा, तर ताई सर्वात पहिला मी मग हा हे विचार आणि ताई तुमचेही धन्य माझ्या अनुभवाला मूर्त स्वरूप देण्यासाठी एवढं एडिटिंग वगैरे सगळं करताय. खरंच तुमचे आणि आवाज पण तुमचा इतका हे आहे, खरं खरं तुम्हाला सॅल्युटिंग आहे ताई. नाही हो ताई, स्वामींची सगळी कृपा आहे. मग त्यामुळे बर ताई, आज मी जो हा सर्वात पहिला हं, हे सांगते मी, ज्योती प्रल्हाद पाटील. हा आणि माझी आयडेंटिटी नाही आहे मी लपवत. तर मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर येथे 25 वर्ष झालं हो, सिलेक्शन ग्रेड या पदावर प्रोफेसर आहे इलेक्ट्रॉनिक हा डिपार्टमेंटला. हा आणि गेली 35 वर्ष झालं मी नोकरी करतेय. हो तर ना. ताई, मी हा जो अनुभव शेअर करणार आहे. हा हा तर आज तुम्ही मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवलेलं एक कृष्णाची हो फोटो हो बघितला का नाही? हो हो, पाहिले आजचे. बस, कसा वाटला तुम्हाला तो फोटो? खूपच सुंदर आहे हो ताई ते. हा, तर तो सर्वात पहिला जो फोटो आहे ताई, अच्छा. जो फोटो आहे कृष्णाचा, ज्यानं माझी जिंदगी बदलली. हो. म्हणजे कसं आहे, खूपच म्हणजे ताई, हा साधारण पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं की हा पहिल्यांदा मी नास्तिकच होते. म्हणजे मला पहिल्यापासून म्हणजे कोणी शिकवलं नाही की परमेश्वर या जगात आहे. सगळ्या गोष्टी शिकवलं की हा पहिल्यांदा सांगितलं तुम्ही नोकरीला लागलं की स्वतःच स्वतः पैसे कमवायचे वगैरे, पण हे शिकवलं नाही की तुम्ही परमेश्वराला पण तुम्हाला मानलं पाहिजे वगैरे. हो 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 हे आम्हाला म्हणजे ते म्हणजे लहानपणी आपल्याकडं जसं पहिला गुरु आपला आई वडील हो असतात, हो दुसरे हो हो. आपले गुरुजन. बरोबर. म्हणजे जे काय म्हणतात जे माझे संस्कार आहेत हा हा. ते मला माझ्या पतीनं शिकवले. अरे लोकांशी वा. कशी बोलायचं, कसं हे करायचं वगैरे. बापरे. म्हणजे वयाच्या 25-30 लग्नापर्यंत म्हणजे मी अक्षरशः म्हणजे खूप रागीट स्वभावाची होती, खूप हा, तर्कट स्वभावाची वगैरे होते. अच्छा. मग त्यामुळे आणि दुसऱ्या माणसाशी पटवून घ्यायचं म्हणजे माझ्या स्वभावातच नव्हतं. अरे बापरे. त्यामुळे आणि देवाला मानलं तर फारच दूरची गोष्ट होती ही. हा हा. तर मग झालं नंतर मी कधीतरी माझ्या लग्नाची शेअर करेन गोष्ट कशी. नक्की नक्की. हा तर हा जो मी आता फोटो आहे, हा. तर माझी दुसऱ्या नंबरचा भाऊ आहे. तिचे भाऊजाई ती दादाची डॉक्टर आहे. अच्छा. तर तिचे वडील सांगलीला हा त्यांचा खत म्हणजे ऍग्रिकल्चरचं त्यांचं दुकान होतं. तर अच्छा. त्याच्या ऍडव्हर्टाइजमेंटसाठी त्यांनी तो कृष्णाचा फोटो म्हणजे कृष्णाचं कॅलेंडर पाठवलेलं होतं. अच्छा. हा हा. मग ते बघितल्यावर कॅलेंडर साधारण मी सांगेन की 2001 साधारण 2001-2 ची गोष्ट आहे ही. हा हा. तर मग त्यावेळी मी ते कॅलेंडर बघितल्या माझ्या म्हणजे जीव जडला की बाबा कृष्णाचं नेहमी आपण रूप पाहतो हा. की त्याच्यामध्ये सुदर्शन हे असतं चक्र किंवा हा हा. हातामध्ये वेगवेगळे आयुध असतात. पण या फोटोमध्ये काय आहे, हा. त्यानं बासरी हातामध्ये घेतलेली आहे. हा. आणि इतकं सुंदर बलदंड त्याचं हे आहे म्हणजे हो व्यक्तिमत्व. ते हो बघितल्यावर मी म्हणजे त्या फोटोच्या खूपच मला आवडला. हा आणि तो फोटो फ्रेम करून मी हा. माझा बदलापूरचा जो हे आहे घर आहे, हा. म्हणजे ते पूर्व दिशेला अच्छा. एंट्रन्स दरवाजा होता. त्या दरवाजाच्या ठिकाणी एका बाजूला लावला ते म्हणजे हा येता येता मला बसलं हा की हा. मला त्याचं दर्शन व्हावं. अच्छा. मग तर ताई काय झालं, साधारण 97-98चा सुमार होता, हा हा. 99चा. हम्म. त्या काळामध्ये काय झालं, ही जरा मेंटल माझी
म्हणजे एकतर कसं होतं, मूलबाळ नव्हतं आम्हाला. बरोबर. हा आणि त्याच्यामध्ये कसं आहे, पतीनं माझ्या नोकरी सोडलेली, हा बिझनेसचं सगळं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, हा. खूप चिडचिड वाढलेली होती माझी. अच्छा. हा हा. आणि मला कसं आहे, म्हणजे दोघांच्या मध्ये आमच्या खूप भांडणं व्हायची. अरे म्हणजे बापरे. भयानक असं व्हायचं की चिडचिड वगैरे सारखं. हा हा. आणि असं माझं निगेटिव्ह दृष्टिकोन इतका होता ताई, की मला म्हणजे सारखं वाटायचं की देवानं आपल्याला काहीच दिलेलं नाहीये. अरे. मग सारखं चिडचिड 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 असं खूपच, म्हणजे हा. एक दिवस असा केला नाही की आमच्या दोघात भांडणं केलं नाही. अरे बापरे. असं हम्म. भयानक व्हायला लागलं. मग ते सारखं, मग पती शेवटी माझे कंटाळले की बाबा हे काय असं आहे सगळं. मग ते हा. इतकं एकोपाला गेलं की शेवटी ते बाहेर बाहेर राहायला लागली. अरे अरे अरे. हा हा, घरात आले की ते म्हणायचे की तू भांडणं करते, तुला व्यवस्थित हे करता येत नाही, तुला हा. स्वयंपाक करता येत नाही, तुला हे करता येत नाही. मला समजायचं नाही की माझं चुकतंय कुठं. ते अरे. कारण दोघं आम्ही, हा आणि आमच्या याच्यामध्ये आम्हाला हा अ, हे माझं चूक दाखवून देणारं कोण नव्हतं हो ताई. हा. ते पण आहे. बरोबर. हा, कोणतरी आपल्या. आणि कसं कोणीतरी आहे, जवळचं पाहिजे, प्रेमाने हा, समजावून सांगणार आणि कसं पाहिजे. आहे, यांचे वडील पण वारलेले होते आधी, म्हणजे लहानपणीच. हा हा. सासूबाई पण दूर होते आणि माझे आई वडील पण त्यांच्या घरी होते. हो. त्यामुळे मग आम्ही दोघीच की. आणि तुम्हाला माहिती आहे, आजूबाजूची लोक पण यामध्ये, नवरा बायकोंच्या भांडणामध्ये कोण भाग घेत नाही. भाग घेत नाही. अगदी बरोबर आहे. मग अशा आहे ना, माझी मेंटल परिस्थिती अशी व्हायला लागली की अरे. शेवटी राग राग सारखं डोक्यामध्ये राग भरून घ्यायचं. हा हा तर असं काय काय म्हणजे राग साठवून टाकून हा. मला म्हणजे मेंटल टाईप, डिप्रेशन डोकं गच्च, आल्यासारखं. डिप्रेशन टाईप मध्ये हा हा. व्हायला लागलं. आणि नोकरी सारखं दिवसभर, त्यावेळी जॉब वगैरे काय नव्हते. हो हो हो. मग त्यामुळे मग त्यामुळे कर्ज, आणि सारखं पैशासाठी म्हणजे कर्ज असायची, लोक घरी यायची. मग या सगळ्या याच्यामुळे ना हा हा ताई, मग शेवटी एके दिवशी काय झालं माहित आहे, म्हणजे मी हा वरती, मी कृष्णाचा तो हे झालंय, फोटो लावलेला होता. हा हा हा. तर त्या फोटोकडे बघितलं तर मला असं समज, एक तर मला रागाचं इतकं आटोम बॉम्ब फुटत होता. आई आणि गं. बघितलं त्या कृष्णाच्या फोटोकडं, हं. तर तो असं वाटायला लागलं की मला कृष्ण माझ्याकडे बघून हसतो. ओ. आणि आणि ताई काय झालं कोणास ठाऊक, ते एकदम तो हे केलं मी, तो कृष्णाचा फोटो घेतला मी हा. आणि दानकन खाली आदळला. अरे बापरे. हा, जोरात. मी म्हणजे माझा जो राग होता हा. सगळं मी त्या फोटोवर काढला अरे. आणि असं जमिनीवर फेकला मी तो फोटो. अरे बापरे. आणि त्याच्यातलं सगळं हे काय म्हणतात ते, हं. त्या फोटोच्या काचा इकडं तिकडं उडाल्या. आणि एवढ्यावर हे नाही. आणि मी कृष्णाला म्हणते, तू तू माझ्याकडे बघून हसतोयस खरं, हा पण माझ्या आयुष्यामध्ये तू मला काय दिलंयस, हा काय केलं नाही तू. काय हे नाही हसतोय, सगळ्यांना तू देतो, माझ्याकडे नाही, तू जगामध्ये नाहीयेस. हा, एवढ्यापर्यंत मी थांबले नाही ताई. हा तो जो फोटो होता, हा सगळं होतं, हा तो फोटो ना असा मी घेतला हा. आणि त्याच्या खिंदड्याचे, म्हणजे ते फोटो कृष्णाचं जे चित्र होतं, सगळं फाडलं. फाडलं. आणि बाहेर असं गॅलरीत न तिकडं तिकडच्या साईडला दवाखाना होता आणि त्यांचं हे होतं, हा. खाली फेकून दिला अक्षरशः चिखलामध्ये तो. बापरे. असं आई गं. असं सगळं फेकून दिलं. राग होता माझ्या डोक्यामध्ये बरोबर. भरलेला ना. हा 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 मग ताई म्हणजे हे झालं. तर थोड्या वेळानं माझे पती आले, हा हा. की पती आले आणि ते फोटो त्यांनी बघितलं. नेहमी सारखं ते तिथं अगरबत्ती लावायला हे केले, तर तिथं फोटो कुठे आहे कृष्णाचा. अय्या. हा 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 मग ते सगळं तिथं रिकामी द्यायला लागली ना. हा हा हा. मग हळू हळू मला म्हणजे ते म्हणाले की अगं फोटो मी त्यांना त्यांना मी म्हटलं की मी तिला फेकून, त्यानं माझ्या आयुष्याचं काय केलंय असं. म्हणजे कृष्णाला मी म्हटलं की बाबा त्यानं माझ्या आयुष्याचं काय भलं हा वगैरे केलेलं नाहीये.
हा 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 मग असं ते म्हणाले, अगं ज्योती, तू खूपच रागावलेली दिसतेस. हा हा जरा तू फिरून ये जा, तुझं डोकं शांत होईल. हा हा आणि मग ताई काय नाही, तर हा त्या दिवशी मी काही झोपले नाही, काही नाही. हा हा आणि त्यानंतर 1 वाजेपर्यंत नुसतं मी शांत बसले, की हा. बाबा हे. आणि 2 वाजता मी झोपले. बापरे. आणि 2 वाजता झोपले ताई. हा आणि अ, कशी झोप लागली, काय प्रेशर आलं कुणास ठाऊक. हा आणि पहाटे 3-3:30च्या दरम्यान हा तीच म्हणजे असंच कृष्णाचा फोटो, म्हणजे अंतर्मनामध्ये कुठंतरी आपण जे करतो गोष्टी, बरोबर बरोबर. त्याचं दुःख त्या असतं आपल्या आपल्याला ते. अंतर्मनामध्ये हा कुठंतरी त्याचं रेकॉर्ड होत असतं ना. हो बरोबरच आहे. मग अंतर्मनामध्ये रेकॉर्ड होत असतं. आणि हे सगळ्या गोष्टी मी, हे झालं कुठंतरी माझ्या हा अंतर्मनामध्ये ते सगळं हा हे साठवलं गेलं होतं. हो 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 बरोबर पण आहे. सगळ्या गोष्टी, जगातली सगळी गोष्ट ठीक आहे, तुम्हाला माफ करतील. पण हा जोपर्यंत तुमचं स्वतःचं अंतर्मन तुम्हाला माफ करत नाही, हा तोपर्यंत तुम्हाला शांती मिळत नाही अगदी जगामध्ये. अगदी. आणि त्यावेळी ताई तुम्हाला सांगते, मी अशी हे होते. आणि श्रीकृष्णाचं असं म्हणजे मूर्ती टाईप मध्ये हातामध्ये बासरी घेऊन आली, हो. म्हणजे स्वप्नामध्ये माझ्या. अच्छा. हा हा मला म्हणजे पहाटे 3-3:30च्या दरम्यान मी झोपलेले होते. हा हा आणि ती म्हणजे असं माझ्याशी, अगं ज्योती, हा तू सगळं, मी बाहेरच्या माझं सगळं सगळं तू माझा फोटो फाडलास, सगळं मूर्ती हे केलं, फोटोचा सत्यानाश केला तू. हा 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 मला एका प्रश्नाचं उत्तर दे. हा. मी तुझा काय गुन्हा केलेला आहे? आई गो. हा 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 मी तुझा काय गुन्हा केलेला आहे, तेव्हा तू माझ्यावर एवढा मोठं हे रागवलेली. केलंस. हा 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 तू तुझ्या स्वतःच्या कर्माचे भोग आहेत म्हणून ते भोगायला लागलीस तू. ओ. त्यात माझा काय गुन्हा आहे? अरे बापरे. हा आज तू मला गुन्हा केलेला आहेस. बरं, तू मला सगळं तुझ्या बाहेर स्वरूपावरून तू हा. मला स्वतःला काढून टाकलंस. आई गो. हा हा माझ्या आंतरिक तुझ्या मनामध्ये मी आहे. मनात तुझ्या हे आहे, तुझं मन तरी तुला माफ करते का बघ? हा. असं मला त्याला याच्यामध्ये बोलायला लागलं. आणि दुसरी गोष्ट, ज्योती, तुझ्या याच्यामध्ये हा तुला या वेळी तुझे पती, तुझे आई वडील, तुझे सगळे सासरकडचे कोणी तुला मदतीला आता या क्षणाला धावून आलेले नव्हते. हा. म्हणून मी बापरे. आई गं. बापरे ताई. मला खरंच खरंच रडू नका रडू नका. बापरे. किती त्यावेळेला तुम्ही उद्विग्न झालेले असाल हो ताई. रडू नका. आता सगळं छान आहे ना. आणि अजून पण छानच होणार ताई तुमचं. इथून पुढे अजून छान होणार. ताई तुम्हाला सांगते, हा. श्रीकृष्णानं मला म्हणजे ते सांगितलेलं, काय गं. मला सांगितलेलं की हा. सगळं मी तुझी परिस्थिती मला बघवली नाही, म्हणून मी तुला स्वतः मदत करायला आलेलो होतो. आई गं. आणि तूच मला तुझ्या आयुष्यातनं अंतर दिलंस. बापरे. मग तुम्ही तू काय माझ्या केलं? आयुष्यातनं अंतर दिलंस, तर तुझ्या आयुष्यात काही राहणार. बापरे. असं बापरे. मला तर तंबी दिलेली होती ताई मला आई गं. श्रीकृष्णानं. मग बापरे. एकदा मी तुझ्या आयुष्यातनं गेलो, हा. तर परत मला मरेपर्यंत जरी हाक मारलीस बापरे. तरी मी येणार नाही तुझ्या याला. आई गं. असं त्यांनी मला म्हणजे स्वप्नामध्ये हो 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 हे हो. केलं. आणि तुला हे समज म्हणाले, तुझ्या अहंकार, तुझा सगळ्या गोष्टी तुझ्यावर भारी झालेत, मला श्रीकृष्णानं सांगितलं आई गं. मनामध्ये. बापरे. हा हा मग त्यावेळी माझं खूपच म्हणजे मी स्वतः हे रागानं माझ्या याच्यामध्ये हा. म्हणतात ना, रागानं आपल्या दंभ राग जे कमी असतं ते. वाईट असतो. हा, मग ते माझ्यावर त्यांनी परत एकदा विचारलं, मी काय गुन्हा केला? हा माझा गुन्हा आहे का मी तुला मदतीला आलो ते?
हा 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 हा. हा माझा गुन्हा आहे का? तू मला या प्रश्नाचं उत्तर दे. आणि ते हो. मला म्हणले तुझे सगळे सगळे तू ज्यांना आपलं म्हणते ते तुझे आता कोणी आहे का तुझ्या बरोबर तुझ्या तुझ्या मदतीला धावून येणार. हो आणि खरं. ताई त्यावेळी माझं जे होतं ना, माझा दंभ अहंकार सगळा हाडकन उतरला. खरंय खरंय. आणि ते श्रीकृष्ण बापरे, केवढं मोठं मग, तुम्हाला त्यांनी सक्सेसफुली आणि दिलं ताई तुमचं तुम्हाला काम. सांगतोय मी, हा. त्यानंतर मी त्या श्रीकृष्णाला म्हणते की कृष्णा मला माफ कर. मी हो. परत असं हे करणार नाही. मला सोडून तू जाऊ नको. माझ्या आयुष्यातनं तू गेलास तर मला काहीही माझ्या आयुष्याला काय अर्थ अर्थात उरणार नाही. अगदी बरोबर आहे. हो. हो मी आणि तसं हे करत करत स्वप्नामध्ये मी त्याच्या पायावर अक्षरशः पडले. अरे वा, ते बरं झालं. मग हा खूप बरं पडले झालं. त्याला. आणि त्याचा हात असं हे करून पाय हं. हे करे कृष्णा जाऊ नको, कृष्णा जाऊ नको म्हणून अरे असे वा. पाय अक्षरशः मी पकडले त्याचे. अरे वा, फार बरं केलं आणि काहीतरी. त्यामध्ये नाही आणि कुठंतरी अंतर्मनामध्ये मी जोरजोरात ओरडत होते, कृष्णा जाऊ देवा. नको, मी तुला हे करणार नाही. हे मला माझे पती हा हा. मला उठवत होते, अगं उठ की, तू किती जोरात ओरडते, कृष्णा जाऊ नकोस, कृष्णा जाऊ नकोस. अय्या. त्याचे पाय हे कर की काय झालं मला सांग तू. हा. माझे पती मला जोर जोरात हलवत होते बापरे, की कृष्णा किती जाऊ म्हणजे नकोस तू. ते ते हं? केलं तुम्ही ते रागाच्या भरात, पण ते तुमच्या हृदयात किती भिडलं, किती हो वेदना हो. झाल्या होत्या तुम्हाला त्यावेळेला. आणि तर कसं झालं ताई आणि स्वभाव म्हणजे हे ना, मग हं. ताई असं म्हणजे मला म्हणजे एका म्हणजे काहीतरी मी निसर्गाच्या विरुद्ध केलेलं होतं ना, जे हो हो. म्हणजे अंतर्मनानं मला हा माफ नव्हतं केलं. आणि हा माझ्या आयुष्यातनं मी हा सगळा झालेला मग पतीनं उठ की ज्योती उठ. मी सारखं ओरडत होते, परमेश्वर कृष्णा जाऊ नकोस, तुझ्याशिवाय मला कोण नाही, मी तुला जाऊ देणार नाही, असं वगैरे हं. ते बोल. 8-9 वेळा मी जोरात ओरडले. आणि बापरे. नंतर म्हणजे स्वप्नामध्ये म्हणजे टाहोच फोडला मी. आई गं. मग ते केल्याबरोबर माझ्या पतीनं मला उठवलं. हा उठवायला म्हणाले आणि हा त्यांनी मला शांतपणाने बसवलं. आणि हा. पहाटे मग 4:00-4:30चा हे होता तरी मला म्हणाले पहिल्यांदा कॉफी घे. अरे बापरे, त्यांनी किती कॉफी तुमचे मला मिस्टर करून चांगले हो ताई. कॉफी करून दिली ताई. हा आणि त्याच्यानंतर म्हणजे 2-3-4 दिवस मी हा हे केलं. आणि म्हणजे तिथं त्या त्या ते जे कृष्णाचा जो हे होता जागा, म्हणजे फोटोची जागा. जागा होती, हा तिथं ते म्हणजे माझे मिस्टर ती उदबत्ती असायची ना ती लावायची ना, तर हा ते मोकळी जागा हा. बघितले की मला बडबडून यायचं. आई गं. की म्हणजे बडबडून यायचं की बरोबर. कृष्णाचं माझ्या हातानं मी घालवलं. हो हो. मग कृष्णानं मग ताई काय केलं माहितीये, त्या दिवशी मी हा सांगलीचं माझ्या तिकीट काढायला लावलं मी माझ्या पतीनं. हा म्हटलं माझ्या सांगलीला जायचंय. हा हा आणि सांगलीला गेल्यावर दुसऱ्या दिवशी मी ते त्यांचं मिरकेत दुकान होते, हा. तिथं त्यांच्याकडे गेले आणि म्हटलं त्या कृष्णाच्या फोटोची एक कॉपी, कॅलेंडरची एक कॉपी द्या मला. अरे तर वा. त्यांच्याकडं होतं. तर हा. ते नशिबानं मिळालं मला. ते आई. घेतलं मी. आणि अरे वा. त्या दिवशी मी लगेच गेले ते फ्रेम करून घेतलं चांगल्या चौकटीमध्ये. अरे वा. आणि 2 दिवसानं मी आले म्हणजे सांगलीवरून परत बदलापूरला आले. हा आणि तिथं देवाचं नाव घेऊन जिथं फ्रेम मोकळी होती, हा. तिथं मी तिथं ते फोटो लावला. अरे वा, किती छान ताई. आणि ते झाल्यावर इतकं मनाला माझ्या शांती. समाधान वाटलं ताई. हो म्हटलं हो. देवा आता हो. तू जाऊ नकोस बाबा इथून, आता तुझं स्थान इथं आढळ आहे म्हटलं. आढळ. आता इथून पुढं तुला माझ्या घरातनं कोणीही काढणार नाही म्हटलं. अगदी अगदी. आणि ते ते तिथं मग देवाला हे केलं. हा. आणि मग मस्तपैकी गोडाचा शिरा केला, त्याला दाखवला अरे वगैरे. वा. आणि त्याला मग आपलं मिस्टर आणि मी त्याची हे केलं, पूजा तिथं केली. स्थापना केली, पूजा केली. आणि हा तिथं बघितलं दुसऱ्या त्या याच्यापासून हा. असं वाटायला लागलं की कृष्ण माझ्याकडे बघून हसतोय. अरे वा, आणि तो किती सुंदर फोटो आहे ताई.
आणि मग ताई कसं प्रतिम. आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला समजलं की तो कृष्णाचा असा नॉर्मल फोटो नाहीये. हा आणि दुसरी गोष्ट ताई कसं आहे माहितीये, हा त्या कृष्णाचा असं ते बासरू आहे. बासरी म्हणजे तुमचं हो आयुष्यामध्ये कृष्ण आल्यावर हा बासरू सारखं जसं बासरीमधून स्वर जे आहेत ते हा मधुर सुमधुर स्वर हो निघतात, तसंच कृष्णाच्या येण्यानं हा आपली आयुष्य सुमधुर होतं बासर. अगदी अगदी आणि तसं त्याचं ते द्योतक आहे. खरंच. आणि आणि तुम्हाला त्याच्या बरोबर गोपी भेटला पण ना तिथे गेला ताई तुम्ही. मला म्हणजे त्याच्यानंतर ताई मला हा म्हणजे दरवेळी मी काय मानते, ठीक आहे, हा मी माझा जॉब करते, मी माझं कर्तव्य करते, परमेश्वर त्याचं कर्तव्य करते. हो हो मी हो स्वतः परमेश्वराला कधी म्हणत नाही की मला भेट म्हणून. हा हो ना हा त्याला त्याला जर भेटायचं असेल तर तो भेटेल ना. बघा ना कसं आणि तुम्हाला भेटलं तेव्हा. हा, आणि कसं आहे याच्यामध्ये हा म्हणजे दरवेळी असं दिसून जातं की ते कुठल्या तर रूपानं तरी येतात, मला हो हे हो करतात, हो मला मदत करतात आणि निघून जातात. पण हो असं मला त्यावेळी कळत नाही की हे परमेश्वराचंच रूप आहे. हो ना आतापर्यंत ताई खूप त्यांनी मला असेल की मला म्हणजे ते माझी कल्पना आहे, परमेश्वराला मी तुझ्या आयुष्यातनं चरण स्पर्श केला ना, हा ते हा एक आयुष्यातनं म्हणजे परमेश्वर गेला ना, हे खूपच चांगलं. हो पण तुम्ही आणि खरंच भाग्यवान. किती तुम्हाला परमेश्वरांनी इतके छान छान अनुभव दिलेत. आणि ताई कसं आहे, त्यानंतर मला 2003 ला मला हं. नोकरी मी नंतर सांगेन तुम्हाला कधीतरी कशी नोकरी. हो हो आणि त्याच्यानंतर माझी खरंच उन्नती होत गेली परमेश्वरानं. हो ना आणि आयुष्यामध्ये कधीही मला हे हं, मिळालं नाही. आणि हं. मला एक प्रश्न पडलेला की परत ज्यावेळी ताई मी 3-4 प्रकारच्या जे आता माझी कल्पना आहे, जे लाखो सेवेकरी हा हा जे आपलं हे ऐकत असतात, हा अनुभव किंवा हो हे, हो त्यांना हो मी एक सांगू इच्छिते की आपण जे सगळे काय काय वेळा भोगतो, आपलं हे आपल्या कर्माचे किंवा याचं आपले ते हे संचितच असतं, असतं ते. कर्मफळ आहे. अगदी त्याच्यामध्ये पूर्वज देवाचा काय हात नसतो. पण आपण काय करतो, देवाला दोष देतो. देवाला किंवा काय काय वेळा आपल्या स्वामींच्यावर आपण हे करतो, राग काढतो की तू रागावतो. माझं काय हे केलंय. पण तसं नसतं. ही बरोबर. आपली हे जे आपले आहे ती अध्यात्म शक्ती आपल्याला मदत करायला हो येते. हो आणि आपण काय काय वेळा कसं आहे, आपल्या मुलांच्यात किंवा पतीच्यात किंवा याच्यामध्ये इतके गुरफटून जातो हम्म की ते खरं. आपल्या याच्यामध्ये आपल्या बुद्धीवर ते एक आवरण चढलेलं असतं. अगदी अगदी. पण त्यामध्ये त्याच्यानंतर जे दम माझं परमेश्वरानं हा इतकं खाली आणलं की बाबा हे बघ, तुझी जागा कशी आहे, माझ्या चरणाशी तुझी जागा आहे. अगदी आणि तुझ्या आयुष्यातनं मी निघून गेल्यावर तुला कुत्रं हे खाणार नाही, खरंच कोणीच विचारणार नाही. विचार ताई, नाही, आणि हा बघ तुझा. तुमचा हा तुमचा अनुभव इतका लाख मोलाचा आहे ताई, की आणि सगळ्या त्याच्यामुळं ताई सेवेकरांनी यातनं शिकावं की हे सगळं जे आहे भौतिक सुख हे तात्पुरती आहे. तुमचं जे अध्यात्म आहे तेच तुमच्या बरोबर पुढच्या जन्मात येणार आहे. आणि ताई मी त्यावेळी म्हणजे इतक्यापर्यंत नाही, पण हं. परमेश्वरानं मला एक प्रश्न केला, हं. तू स्वतःच भोगतीये, त्याच्यात माझा काय दोष आहे. हो आणि अगदी त्याच्या अगदी यामध्ये तू माझ्यावर का राग काढलास. अगदी अगदी. बरं, तू राग काढलास तर काढलाय, मी एक शक्ती आहे. हो मी मी तुला मदत करायला आलो आणि तू माझ्यावरच ओरडलीस. हो असं म्हणजे मला जे त्यानं मला ताई, मी काय कसं परमेश्वराला मी आता सुद्धा मी परमेश्वराला हे करते, मला तू हं. सुख देण्यापेक्षा माझ्या चुका दाखव. अगदी किती छान त्यातनं बोललात मला ताई. त्यातनं मला शिकायला भेटेल. अगदी खरंय खरंय. कारण त्यातनं मला शिकायला भेटेल. आणि सुखाच्या वेळी मला तुझं नाव लक्षात राहणार नाही, पण दुःखाच्या वेळी मला तुझं नाव लक्षात राहील हा परमेश्वराला. खरंच असं मी खरंच. त्याला मानते, म्हणजे की बाबा हे आहे. आणि आता हे तुझं त्याच्यानंतर हळूहळू माझी जी मती आहे ती शांत होत गेली. हा आणि माझ्या सगळ्या मती शांत झाल्यावर माझ्या आयुष्यामध्ये हा सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सुटत गेले सुटत परमेश्वराच्या गेलं. कृपेनं. अगदी. आणि आणि जे आहे हं. म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे पण मी परमेश्वराला
हा एक हे करते की मरेपर्यंत हा तू माझ्या आयुष्यातनं जायचं नाही. अगदी खरंय. कारण कसं आहे, तू गेला तर माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही ना. अर्थच नाही. खरंय. त्यामुळे म्हणजे परमेश्वरानं मला श्रीकृष्णानं मला एकाच वाक्यामध्ये तारलं. हा. गेला माझा जे अहंकार होता एका क्षणार्धात खाली आला मग. किती सुंदर आहे ताई तुमचा अनुभव. आणि अगदी. त्यामुळे म्हणजे आताही मला कधी हे हं. गेलं ते दरवाजा हे झालं. आता मी त्या कृष्णाला रिकन्स्ट्रक्शनला दुसरीकडे हलवलंय. वागरीला मी फ्लॅट भाड्यानं घेतलंय तिथं. अच्छा अच्छा. तर तिथं व्यवस्थित, पण तिथं गेल्यावर पहिल्यांदा मी तो फोटो बघते. हा माझा कृष्ण ना. खूपच मला हे म्हणजे ते एक मला ते फोटो बघितला की मला म्हणजे माझा पहिला हा अनुभव आठवतो. आणि Very- सेवेकरांना मी हा. एकच सांगणार, ते तुमच्यावर भलेही सगळे तुमचं किती दुःखाचे तुमच्यावर डोंगर डोंगर येऊ दे. कोसळू दे, मुलं सोडून जातील, हो पती तुमच्यापासून विभक्त होईल, सगळ्या गोष्टी विभक्त होतील, हो पण परमेश्वर वर दोष देऊन त्याचा काय उपयोग नाही. आपली बरोबर. कर्मफळं असतात हे. अगदी अगदी. आणि आपण सेवा करत राहायची आणि आपलं जे आहे स्तोत्र असो काही असो आणि सत्कर्म हे हो, आपल्या बरोबर येतात. बरं, दुसरी गोष्ट, आपण दुसऱ्यासाठी आपल्यासाठी जगणं हे, आपल्यासाठी सगळे जगतात व दुसऱ्यासाठी जगणं हे जगणं आहे ना. खूप महत्वाचं आहे. खरंय खरंय. आणि ते याच्यामध्ये आपण दुसऱ्यासाठी आपण दुसऱ्याला काय झालं तर शिवाजी भावा शेजारच्या घरात, माझ्या घरात हो. नको, अशी असं आहे लोकांची ना. वृत्ती आहे अशी ना. वृत्ती आहे ना, ही थोडीशी अगदी कमी कुठंतरी व्हायला सोडली हवी. पाहिजे. अगदी कमी व्हायला पाहिजे. खरंय खरंय. त्यामुळे मग कसं आहे, काय काय वेळा म्हणतात ना, आता जर हं, या गोष्टी आपल्याला जर हं. आपण जर मुलांना चांगले हे संस्कार दिले नाही, हा तर ती मुलं पुढची पिढी कशी चांगली होईल ना. अगदी खरं बोललात अगदी. माझ्या पतीने जे मला 20व्या वर्षात कळायला पाहिजे ते मला 30-35 कळायला हो लागलं. हो हो. पण माझ्या पतीने माझ्यावर संस्कार केले ना. अगदी अगदी. त्यामुळे माझे 50शी मध्ये असो किंवा ते हं. काहीतरी डोक्याला माझी शांतता मिळायला लागली. आज शांती 8 तास मिळाली. मी झोप घेते ना. अगदी किती हीच छान. माझ्या ताई. आणि कसं आहे, मी तुम्हाला अनुभव शेअर केला कारण हा जो आहे माझ्या खूप श्रीकृष्ण माझ्या हृदयात आहे हृदयातला तुमच्या. आहे, हृदयात आहे. आणि तो खरंय खरंय. मरेपर्यंत नाही माझ्या ते. आता त्यानं सांगितलंय ना मला, त्याचे पाय पकडले ते आयुष्यभरासाठीच मी हात अगदी ते अगदी. केलंय. आणि गोपी तुमच्या एवढं हृदयात असल्यामुळेच तुम्ही ज्या मथुरेला गेलात हा तेव्हा एवढं साक्षात तुमच्या जवळ कृष्ण ही हो काही साधी गोष्ट नाहीये ना ताई. हो ना, गोपी. आणि ताई हं. कसं आहे, मी हा बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, हा पण माझ्या आयुष्यामध्ये माझ्या मिस्टरांचं नाव हा. प्रल्हाद आहे. हो हो. आणि तर मी म्हणते काय, त्याला पद्दू म्हणते पहिल्यापासूनच. हा हा मी हा. कधी त्याला आओ जाओ नाही म्हणत. मी अरे तुरेच बोलते अच्छा. आयुष्यभर. हा हा कारण ते पहिल्यापासूनच आम्ही हे. तर हा. त्याला मी म्हणते पद्दू आणि प्रभू, हे 2 माझ्या आयुष्यातले खूप घटक आहेत जे मी आयुष्यभर विसरणार नाही. वा काय पद्दू म्हणजे छान. माझा नवरा हो आणि आणि प्रभू म्हणजे परमेश्वर. परमेश्वर. किती हे सुंदर 2 बोललात ताई आयुष्यातले माझ्या तुम्ही. घटक आहेत. खरंच खरंच. आणि खूप त्यामुळे सुंदर. ताई म्हणजे खूपच परमेश्वरा तेव्हापासून म्हणजे माझंही नकारात्मक होतं आयुष्य. हा पण त्याच्यामध्ये मी स्वतःहून विचार केला. नंतर मी स्वतः अंतरंगामध्ये डोकावले. हा. माझं कुठं चुकतंय, कुठं. त्यानंतर मी त्याच्यावर काम केल्यावर माझं आयुष्य सुधारलं हो ताई. हो खरंय खरंय. याच्यावर म्हणजे कुठंतरी आपण याबद्दल आणि हा माझा अनुभव केला मी हे हा हे हा. हे केलं तर शेअर केलं. याच्या बाबतीत जे लाखो सेवेकरी जे हो. ऐकतायत हा ऐकतो. अनुभव, हो हो. तर त्यांच्यामध्ये जरा तर काहीतरी यामध्ये सुधार झाला तर होणारच. मला याचं फळ म्हणजे स्वामींना सगळ्या गोष्टी मी स्वामींनाच अर्पण करणार आहे. मला स्वतःला काही नको आहे. अगदी अगदी. त्यामुळे मग मी आणि ताई तुम्ही हा अनुभव हा ज्यावेळी हे कराल, आजचा माझा छान होता तो कामाख्या देवीचा. किती सुंदर आहे ताई तो अनुभव. खूपच हो. सुंदर.
आणि त्यामुळे मग तुम्ही तो फोटो जो आहे हो हो मी तुम्ही आज नक्की त्याच्यात हा त्याच्या टाकणारच. कारण त्या फोटोनं माझं आयुष्यच बदललं ताई. ताई पण मला सुद्धा तो फोटो इतका आवडला ना, काय हा हा सांगू तुम्हाला. हो ते खूप आवडला. खूपच म्हणजे खूपच हम्म. छान आहे तो माझा. कारण म्हणजे ताई देव्हाऱ्यात कसं आहे हा परमेश्वर कसं आहे ताई हा माहित नाही मला पण परमेश्वर मागे इतके हम्म. किंतु परंतु खपून घेतो. माझा नवराही खपून घेतो आणि पद्दूही खपून घेतो आणि प्रभूही खपून घेतो. काय करायचं आता आहेच असली काय नाही काय खूप करायचं ताई. खरंच खूप सुंदर बोलतात. परमेश्वराला दंडवत ताई श्री स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ ताई. हा हा श्री ठीक स्वामी समर्थ.